राम राम विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन खूप कमी टाइमात मी कव्हर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल की ऑलरेडी सीईटी सेलनी जे एक नोटिफिकेशन जारी केली सगळ्या कॉलेजेससाठी, त्यामध्ये जे ते 19 तारखेपासून तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना 24 तारखेपर्यंतचा टाइम पिरियड दिला आहे की जे पण कॅपराऊंडसाठी ई स्क्रुटिनी सेंटरसाठी आपलं जे ते नाव नोंदणी करणार असतील तर सर्व असे इच्छुक महाविद्यालयांना जे ते संदेश पाठवण्यात आले सीईटी सेलकडनं आणि 19 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत त्यांना टाइम पिरियड दिला आहे. ओके, तर गाईज 24 तारखेनंतर होऊ शकतं की डेट अजून 2 दिवस एक्सटेंड होईल, म्हणजे 26 तारीख आपण पकडून चालू. 27 तारखेला गॅप राहील, त्यानंतर 28 किंवा 29 तारखेपासून किंवा मी तो बोलतो 1 तारखेपासून म्हणजे 28 ते 1 तारखेपर्यंत खूप जास्त हाय चान्सेस राहतील की तुमचे जे ते फायनली कॅप रजिस्ट्रेशनचे डेट्स किंवा तुमची प्रोसेस जी ती चालू होण्याची जे ते आपलं कारभार जो आहे तो चालू होऊन जाईल. ओके, कार्यक्रम चालू होऊन जाईल. त्यामध्ये जे तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करावं लागेल. तुमच्या मनात प्रश्न येत असेल की दादा प्रोसेस नेमकी किती दिवस चालेल, तर विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा MST CET दिली होती, आता मी तर फिजिकल व्हेरिफिकेशन केलं होतं. ओके, आणि तुम्हाला दोघे ऑप्शन राहील, फिजिकल आणि ई स्क्रुटिनी. ओके, म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे दोघे राहतील. आता मी जिथे उभं आहे ना त्याचे एक्झॅक्ट ऑपोजिट, म्हणजे एक्झॅक्ट जर समोर बघितलं तुमच्या ऑपोजिट आणि माझं सरळ. ओके, जर एकदम सरळ बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो एक नामांकित कॉलेज. ओके, त्या कॉलेजमध्येच मी माझं व्हेरिफिकेशन केलं होतं. ओके, आणि जवळच घराच्या. ओके, इकडनं मी बघू शकतो, कॅमेरा टर्न करून तुम्हाला दाखवली असती पण ती कॉलेज लीक होऊन जाईल. ओके, म्हणजे जे ते तुम्ही ओळखता त्या कॉलेजला. ओके, सगळ्यांना ऑलमोस्ट नाव माहिती असेल. तर त्या कॉलेजमध्ये मी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं होतं आणि 3 दिवसात माझं व्हेरिफिकेशन डन ऑलमोस्ट होऊन गेलं होतं. ओके, 2 ते 3 दिवसात. तर गाईज तुम्ही पण असं करू शकता. आणि तुमची प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली की जेव्हा पण इन्स्टिट्यूटचा एकदा डेटा प्रोव्हाइड होऊन जाईल सीईटी सेलकडे, इतके विद्यार्थी किंवा महाविद्यालय जे ते पार्टिसिपेट करणार आहे, त्यानंतर सीईटी सेल त्यांचं जे ते काम सुरू करून दिलं. ओके, आणि मग सगळे तुमची कॅब रजिस्ट्रेशनची प्रोसेस त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. आणि गाईज मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला आपली काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, फक्त 1499 याची कॉस्ट आहे, पण ती आम्ही घाबरून जाऊ नका, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी रिड्यूस करून फक्त 799 मध्ये आणली. ओके, याच्यामध्ये आम्ही या बजेटमध्ये 799 रुपीजमध्ये आम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देऊ, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग, तुमच्या नीटच्या जेईच्या मार्कांच्या अकॉर्डिंग. ओके, आणि तुमच्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आम्ही या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन, कॅप राऊंड इन्फॉर्मेशन, ऑप्शन फॉर्म इन्फॉर्मेशन, त्यानंतर जे ते पर्सनल काउन्सिलर असाइन करू, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप इन्फॉर्मेशन, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट राऊंड, हे सर्व आणि वेगवेगळ्या मीटिंग्स तुमच्या घेतल्या जातील. तर हे सर्व फक्त 799 रुपीजमध्ये आहे. ओके, म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे कॉलेजेस इन्क्लूड आहे. त्यामध्ये जे कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचं नेम विथ कॉलेज कट ऑफ. ओके, मागच्या वर्षाचे कट ऑफ आणि कॉलेजचं लोकेशन हे सर्व इन्क्लूड आहे. ओके, व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली. ओके, तर ती नक्कीच तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बस आजच्या व्हिडिओ पुरता